आज आपल्याला प्रकरण दुसरे सुरू करायचे आहे. पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणाचं जे टायटल आहे संरचनात्मक प्रश्न आणि समस्या. यामध्ये आपल्याला एकूण 3-4 समस्यांचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये जातीविषयक असमानता, ज्याला आपण इनइक्वेलिटी ऑफ कास्ट असं म्हणतो, नॅशनल इंटिग्रेशन मीन्स राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक व अल्पसंख्याकांच्या समस्या, धार्मिक व अल्पसंख्याकांच्या समस्या हा तिसरा मुद्दा शिकायचा आहे. त्यामध्ये मिनिंग अँड प्रॉब्लेम्स ऑफ रिलिजियस अँड मायनॉरिटीज, आदिवासी आणि अनुसूचित जमातींचे प्रश्न आणि समस्या हेही आपल्याला अभ्यासायचं आहे. मागासवर्गीयांचे आणि अनुसूचित जातींचे प्रश्न आणि समस्या हे पण अभ्यासायचे आहे. आणि शासकीय व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये, ओबीसी एससी एसटींच्या समस्या सोडवण्यामध्ये गव्हर्नमेंट्सनी काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि एनजीओचं काय काम आहे या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तरी हे असं एकूण दुसरं चॅप्टर आहे. त्यातला जो आज पाहणार आहोत तो म्हणजे आपण पहिला मुद्दा आहे, तो म्हणजे इनइक्वेलिटी ऑफ कास्ट मीन्स जातीय असमानता किंवा जातीय विषमता. भारतीय समाज व्यवस्थेचा जिथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे किंवा आजही अनेक अभ्यासक अभ्यास करत आहेत, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेचं स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या अर्थाने ते महत्त्वपूर्ण आहे. तर या भारतीय समाजातील असणारी ही जी जाती व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेमध्ये असमानता निर्माण करण्यामध्ये भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचं स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. जर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ही जाती व्यवस्था अस्तित्वात नसली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जी इनइक्वेलिटी आपल्या देशामध्ये निर्माण झाली, असमानता निर्माण झाली, विषमता पराकोटीची निर्माण झाली, ती विषमता यदा कदाचित निर्माण झाली नसती. भारतीय समाज व्यवस्थेतल्या सर्व विषमतेला, सर्व प्रकारच्या सर्व स्तरातील विषमतेला बाधा निर्माण करणारी किंवा कारणीभूत ठरणारा जर घटक कोणता असेल तर जात हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. मग ही जाती विषमता आपल्या देशातील असणाऱ्या विषमतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विषमता ही निर्माण करत असते. मग ती सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, धार्मिक विषमता असेल, सांस्कृतिक विषमता असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषमतेला खत पाणी घालण्याचं काम किंवा त्या सगळ्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम जर कोणत्या व्यवस्थेने आणि कोणत्या असणाऱ्या समाज व्यवस्थेने केलं ते जाती व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून भारतीय समाज व्यवस्थेच्या विषमतेचा अभ्यास करायचा असेल, भारतातील असणाऱ्या सामाजिक विषमतेचा अभ्यास करायचा असेल तर भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं. म्हणून आज आपण भारतीय समाजातील जातीय विषमतेचा किंवा जातीय असमानतेचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी काही गोष्टींची प्रास्ताविक जर आपण ह्या संदर्भात, या विषयाच्या संदर्भात जर केलं तर आपल्याला काही गोष्टी जाणून येतात. जगाच्या पाठीवरचा असा कुठलाच समाज नाही की ज्या समाज व्यवस्थेमध्ये समानता ही अस्तित्वात आहे आणि तिथे विषमता अस्तित्वात नाही, असा एकही समाज आपल्याला अस्तित्वात पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर कुठलंही राष्ट्र घ्या, प्रत्येक राष्ट्रामध्ये ही तेथील असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये क्लास सुरू नंतर येते, नाही आता सुरू झालं नंतर येतो. तर ही जी विषमता आहे ती विषमता भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पराकोटीची आहे. भारतातील असणाऱ्या व्यवस्थेमध्ये जी जागतिक पातळीवरच्या समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर सगळ्यात जगातील असणाऱ्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जी विषमता आपल्याला पाहायला मिळते, त्या विषमतेमागचे दोन मूळ कारण आहेत. आणि कुठल्याही प्रकारची विषमता ही समाज व्यवस्थेला जर प्रभावित करत असेल, कोणत्या प्रकारची विषमता जर समाज व्यवस्थेला अधिक प्रभावित करत असेल तर ती आर्थिक स्वरूपाची विषमता आणि सामाजिक स्वरूपाची विषमता हे मानवी जीवन अधिक प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळतं. जगाच्या पाठीवर इतर असणाऱ्या राष्ट्रांचा जर इतिहास आपण पाहिला तर आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या लोकांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न नसणाऱ्या लोकांवर अधिकार आणि अधिराज्य गाजवलं आणि त्यांचं शोषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कार्ल मार्क्सच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मार्क्स म्हणतो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही समाज पहा, दोन वर्ग आपल्याला तिथे अस्तित्वात असलेले दिसतात. एक म्हणजे आहेरेंचा वर्ग आणि दुसरा म्हणजे नाहिरेंचा वर्ग.
ज्यांच्याकडे सर्वच काही आहे, संपत्तीची साधनं आहे, उत्पादनाची सर्व साधने आहेत, गडगंज स्वरूपाची संपत्ती आहे, सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, राजकीय सत्ता ज्यांना उपभोगता येते, श्रीमंत म्हणून ज्यांची ओळख आहे, समाजामध्ये ज्यांना मान आहे, प्रतिष्ठा आहे, आदर आहे, धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा ज्यांचं स्थान हे अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे, अशा असणाऱ्या लोकांचा एक वर्ग की ज्यांच्याकडे सगळंच शान शौकत ऐशो आराम धनदांडगे आहेत, संपत्ती आहे, अशांचा एक वर्ग म्हणजे आहेरेंचा वर्ग प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये स्थित असतो असं मार्क्स म्हणतो. आणि दुसरा एक वर्ग की ज्यांच्याकडे धन नाही, संपत्ती नाही, दौलत नाही, कुठल्याच प्रकारचे भौतिक सुखोपयोगी असणारी साधनं ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांच्याकडे गडगंज स्वरूपाची संपत्ती नाहीये, शेती नाही, जमीन जुमला नाही, उत्पादनाच्या साधनांवर मालकी हक्क कोणत्याच नाही, आणि जगण्यासाठी त्यांना रोज आपलं श्रम विकल्याशिवाय त्यांचं जीवन चरितार्थ चालवू शकत नाही, किसभर पोटाची खळगी भरू शकत नाही, उदरनिर्वाह करण्यासाठी रोज शारीरिक श्रम करावं लागतं, तरच उद्याचे आज काम केलं तर उद्याची चूल पेटू शकते, किंवा आज काम केलं तर आजची चूल पेटू शकते, अशा प्रकारचे जे श्रम करणारे लोकांचा वर्ग आहे त्याला त्यांनी नाहिरेंचा वर्ग असं म्हटलेलं आहे. आणि ही जी समाजातील असणारी विषमतेची दरी आहे, जगाच्या पाठीवर सगळ्याच समाज व्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते असं मत कार्ल मार्क्स सारखा विचारवंत मांडतो. आणि म्हणूनच त्यांनी त्या कालखंडामध्ये सामाजिक विषमतेच्या संदर्भातले आपले प्रखर विचार मांडले होते. इतर देशातील असणाऱ्या सामाजिक विषमतेचं धोतक जर आपण पाहिलं तर तिथं आर्थिक बाब ही महत्वपूर्ण ठरते, पण भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भाचा जर आपण विचार केला तर इथं आर्थिक बाबीबरोबर जातीय असमानता किंवा सामाजिक विषमता ही फार महत्वपूर्ण घटक ठरत असते. आणि म्हणून भारतीय समाजातील असणाऱ्या संपत्तीच्या वाटपाचा विचार जर आपण केला, पुढे आपण मुद्द्यांमध्ये विस्ताराने जातीय विषमतेच्या मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत की येथील असणाऱ्या संपत्तीच्या वाटपाचं विभाजन कसं झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबत चर्चा करायची झाली तर फार मोठ्या प्रमाणातली आर्थिक विषमता भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि ज्याचा परिणाम सामाजिक विषमतेवर होताना सुद्धा आणि जातीय विषमतेवर होताना सुद्धा दिसतो. आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा जे काही उत्पादनाची साधनं आहेत त्यांचं वाटप हे समन्यायिक पद्धतीने किंवा न्यायपूर्ण पद्धतीने झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये सिलिंग ऍक्ट इंदिरा गांधींच्या काळात आला होता, आणि त्यापूर्वी या देशातील असणाऱ्या मुठभर लोकांकडे हजारो एकर जमिनी यांच्या मालकीच्या होत्या. हजारो एकर जमिनीवर यांचं अधिराज्य होतं. मग त्याच्यातून सरंजामदार निर्माण झाले, पाटील निर्माण झाले, देशमुख निर्माण झाले, कुलकर्णी निर्माण झाले, पांडे निर्माण झाले, आणि हे जे लोक होते यांच्याकडे हजारो एकर जमिनी होत्या. आणि ह्या जमिनी प्रत्यक्षात कसत कोण होतं, तर ह्या जमिनी कसण्याचं काम शेतकरी करायचे, सामान्य लोक करायचे, आणि या लोकांना मालकी हक्क त्या जमिनीवर मिळत नव्हता. म्हणून ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये एक प्रयत्न झाला होता, जेव्हा केव्हा पुढे कधी तुम्ही समाजशास्त्र, ग्रामीण समाजशास्त्रामध्ये शिकाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा संदर्भ येईल. त्या ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस नावाचा एक गव्हर्नर जनरल होऊन गेले, आणि त्या लॉर्ड कॉर्नवॉलिसनी 1893 मध्ये एक कायदा अस्तित्वात आणला. त्या कायद्याचं नाव होतं कमाल जमीन धारणा कायदा. प्रत्यक्षामध्ये एखाद्या व्यक्तीकडे किती जास्तीत जास्त जमीन असावी त्याच्या नावावर, किती एकरचा सातबारा त्याचा असावा, या प्रमाणातल्या मर्यादा त्यांनी आणल्या. मग कुळ वहिवाट कायदा अस्तित्वात आला, कसेल त्याला जमीन देण्याचे कायदे अस्तित्वात आले. मग नंतर सिलिंग ऍक्ट आला की अनेक लोकांच्या जमिनी ह्या सरकारने अधिगृहीत केल्या, आणि ज्या लोकांकडे जमिनी नव्हत्या अशा लोकांना सरकारने जमिनीचं वाटप केलं. हे सगळं झालं. हे सगळं करण्यामागचा सरकारचा आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचा एकच हेतू होता की जी सामाजिक विषमता आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे, ज्या सामाजिक विषमतेचं धोतक हे आर्थिक विषमता आहे, म्हणून समन्याय पद्धतीने किंवा समान पातळीवर उत्पादनाच्या साधनांचं वाटप व्हावं की जेणेकरून प्रत्येकाला न्यायपूर्ण आणि विशिष्ट पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल, अशी आशा किंवा असा उद्देश ठेवून उत्पादनांच्या साधनांचं वाटप करण्याचा प्रयत्न झाला. पण आजही तो प्रयत्न आपल्याला पुरेसा आहे असं म्हणता येत नाही. भारतीय समाज व्यवस्थेतील सामाजिक विषमतेचं जर आपण स्थिती पाहिली तर या देशातील सामाजिक विषमतेला प्रभावित करणारे महत्वपूर्ण घटक जर कोणते असतील तर एक आर्थिक उत्पादनाची साधनं, आणि दुसरी येथील असणारी भारतीय समाजातील जातीय विषमता. आणि ह्या दोन प्रकारच्या विषमता ह्या भारतीय समाजातील सामाजिक विषमतेला अधिक गडद रीतीने अधोरेखित करतात. म्हणून सामाजिक विषमतेचा अभ्यास करत असताना या देशातील असणाऱ्या जाती विषमतेचा अभ्यास किंवा जातीय असमानतेचा अभ्यास आपल्याला क्रमप्राप्त ठरतो. त्यापूर्वी आपल्याला सामाजिक विषमता कशाला म्हणायचं हे थोडंसं आपण पाहू. सामाजिक विषमतेचे घटक वगैरे नाही पाहू, फक्त सामाजिक विषमतेचा अर्थ पाहू, आणि त्यानंतर जाती विषमता हे अधिक सखोलरित्या आपण पाहू. भारताच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सामाजिक विषमतेच्या संदर्भात काही ढोबळमानाने व्याख्या केलेली आहे. त्यात आपल्याला असं म्हणता येतं, काही विचारवंतांनी वेगवेगळ्या
अंगांनी वेगवेगळे घटक त्या व्याख्यांमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक पहिली व्याख्या आहे, समाजातील व्यक्तीने काही जातीतील व्यक्तींना श्रेष्ठ मानणे व तसेच काही जातीतील लोकांना कनिष्ठ मानणे म्हणजे जातीय विषमता होय. समाजातील लोकांनी काही जातीतील लोकांना श्रेष्ठ मानणे. आपल्याला माहिती आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था, जातीची संरचना ही श्रेष्ठ कनिष्ठतेच्या आधारावर आधारित आहे. या देशातील असणाऱ्या जाती व्यवस्था ही उतरंडीसारखी आहे. उच्च असणाऱ्या जातींच्या सदस्यांची संख्या ही अल्पसंख्याक आहे, मुठभर आहेत, पण ते समाजाच्या केंद्रस्थानी आणि सर्वोच्च स्थानी आहेत. ज्याला आपल्या भाषेमध्ये सांगायचं किंवा समीर अमीन या समाजशास्त्रज्ञांच्या भाषेमध्ये सांगायचं तर सेंटर फेरीची संकल्पना इथे लागू होते. जे अल्पसंख्याक आहेत पण समाजाच्या केंद्रभागी आहेत ते सेंट्रल आहेत, आणि जे बहुसंख्याक आहेत, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, मागासलेले आहेत, अशा लोकांची संख्या समाजामध्ये भरपूर जास्त आहे, पण ते फेरीवर आहेत, म्हणजे परिघावर आहेत. तर भारतीय समाज व्यवस्थेच्या जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा ही बाब आहे की ज्यांना काही समाजातील लोक हे श्रेष्ठ समजतात, अशांचा एक वर्ग ज्यांना उच्च जाती म्हणतो, आणि बाकी इतर जाती ज्या आहेत त्या उच्च जातींपेक्षा सगळ्या कशा आहेत, कनिष्ठ जाती आहेत. आणि अशी मान्यता असणं म्हणजे सामाजिक जातीय असमानता मानणं किंवा जाती विषमता मानणं होय, अशी एक व्याख्या केली जाते. दुसरी एक व्याख्या केली गेलेली आहे, समाजातील संपत्ती व त्याचे विभाजन यावरच सामाजिक विषमता ही मानण्यात येते. ही सामाजिक विषमतेची ही एक व्याख्या महत्वाची आहे. पहिली व्याख्या ही जाती विषमतेला अधिक चांगल्या रीतीने प्रगट करत होती, तर दुसरी व्याख्या सामाजिक विषमतेला प्रगट करण्यासाठी काय म्हणतात ती विचारवंत आहे की समाजातील संपत्ती व त्याचे विभाजन यावरच सामाजिक विषमता ही मानण्यात येते. समाजामध्ये एकूण असणारी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं झालेलं वाटप आणि त्याचं विभाजन या निदर्शकांच्या आधारावर किंवा या घटकांच्या आधारावरच समाजातील सामाजिक विषमता ही निर्धारित करता येऊ शकते, असं मत काही विचारवंतांनी मांडलं. याचा विस्ताराने आढावा आपण पुढे घेणारच आहोत की देशातील संपत्तीचं विषम प्रमाणात कसं वाटप झालेलं आहे किंवा देशातील संपत्तीची विषम प्रमाणातली वाटणी आपल्या देशात आजही आपल्याला कशी पाहायला मिळते, या संदर्भात आपण चर्चा त्या जातीय असमानतेच्या कारणांच्या बाबतीमध्ये करणार आहोत जेव्हा पाहू तेव्हा. त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाची एक व्याख्या पाहू आणि त्यानंतर आपण जातीय असमानतेच्या संकल्पनेकडे वळू. देशातील संपत्तीचे वाटप जेव्हा पक्षपातीपणाने करण्यात येते तेव्हा आर्थिक विषमतेबरोबर सामाजिक विषमता ही समाजामध्ये निर्माण होते, अशी एक व्याख्या आहे. देशातील जी सकल संपत्ती आहे त्या संपत्तीचं वाटप जेव्हा समाजामध्ये पक्षपातीपणाने करण्यात येते, पक्षपातीपणाने म्हणजे करणे म्हणजे कसं की समाजातील काही लोकांना अधिक संपत्तीचे हक्क देणे आणि बहुतांश लोकांना काही पण संपत्ती न देणे. मार्क्सच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ढीगभर आहे आणि असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे मुठभर सुद्धा नाही आहे, त्यांच्याकडे ढीगभर आहे, आणि काही लोक असे बहुसंख्याक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे मुठभर सुद्धा नाही. याच्यावर चर्चा आपण विस्ताराने करणार आहोत. तर असं जे पक्षपातीपणाचं वाटप आहे, ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे पण जो प्रत्यक्षात जमीन कसणार आहे त्याच्याकडे 1 एकर सुद्धा त्याच्या नावावर जमीन नाही, जो जमीन कसत नाही, जो प्रत्यक्षात शेतीमध्ये काम करत नाही, अशा लोकांकडे हजारो एकर जमीन आहे त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावावर. पण जो प्रत्यक्षामध्ये जमीन कसतोय, ज्याच्या जमिनीवर मालकी, ज्याचा हक्क असायला पाहिजे, ज्याचं जमीन कसल्याशिवाय चरितार्थ भागत नाही, अशा लोकांच्याकडे जमीन आपल्याला असताना दिसत नाही. म्हणून आपण पाहतो की शेतमजुरी करणारे लोक सर्वाधिक जास्त आहेत, ज्यांच्याकडे प्रत्यक्ष जमीन नाही, दुसऱ्याच्या कोणाच्या तरी जमिनीवर ते कसायला जातात आणि आपला चरितार्थ भागवतात. आणि ज्यांच्याकडे काही लोकांकडे अशी जमीन आहे, गडगंज स्वरूपाची जमीन आहे की ज्या लोकांना स्वतःची शेती करणं होत नाही, ती इतरांकडून ते करून घ्यावं लागतं, पण ते प्रत्यक्षात काम करताना आपल्याला दिसत नाही. तर पुढे आपण त्याच्यावर विस्ताराने अधिक चर्चा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून करणार आहोत. तर ह्या एकूणच एक शेवटची एक व्याख्या पुन्हा पाहू. सामान्यतः गरीब व श्रीमंत असा भेदभाव समाजात निर्माण होतो तेव्हा विषमता त्या ठिकाणी आढळते आणि त्यास आपण सामाजिक विषमता अशी म्हणतो. सोपी व्याख्या आहे की जेव्हा समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी स्थिती आढळून येते आपल्याला, आणि ही विषमतेची स्थिती समाजातील सामाजिक विषमता ही अधोरेखित करत असते. श्रीमंतांची असणारी जीवन जगण्याची पद्धती आणि गरिबांची असणाऱ्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला आमूलाग्र स्वरूपाचा फरक दिसतो, आणि ही असणारी सामाजिक विषमतेची स्थिती हीच आर्थिक विषमतेची स्थिती हीच सामाजिक विषमता समाजामध्ये प्रगट करत असते, असं मत काही समाजशास्त्रज्ञांनी मांडलं. तर ह्या ढोबळमानाने ज्या सामाजिक विषमतेच्या व्याख्यात आपल्याला सारांश रूपाने असं सांगता येतं की जेव्हा समाजातील असणाऱ्या काही लोकांकडे विशिष्ट प्रकारचे हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले असतात की जे सर्वसामान्य लोकांना समाजातील त्या प्राप्त होत नसतात, अशा असणाऱ्या लोकांचा जो समूह असतो त्यांना समाजामध्ये श्रेष्ठ समजलं जातं, आणि ज्यांच्याकडे कुठल्या स्वरूपाचे अधिकार नसतात अशा असणाऱ्या लोकांच्या समूहाला आपण कनिष्ठ लोक म्हणतो. आणि ह्या लोकांमध्ये असणारी जी विषमतेची स्थिती असते तीच विषमता ही सामाजिक विषमता म्हणून अधोरेखित केली जाते,
आणि ही सामाजिक विषमता समाजाच्या विकासातील मोठा अडथळा ठरतो किंवा संरचनात्मक प्रश्न म्हणून निर्माण होत असतो. म्हणून आता आपल्याला अभ्यासायचं आहे ती म्हणजे भारतीय समाजातील असणारी जातीय विषमता. भारत हा एकमेव असं राष्ट्र आहे की ज्या समाजव्यवस्थेचा मुख्य आधार ही जाती व्यवस्था आहे. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये साधारणपणे जर आपण पाहिलं, अनेक समाजशास्त्रज्ञांचं असं मत आहे की 6,500 आसपास भारतामध्ये जाती उपजाती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एवढंच नसून प्रत्येक प्रदेशातील असणारी जातीय संरचना, जाती व्यवस्थेची संरचना ही वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. प्रत्येक प्रदेशातील असणारे जे जातीय गट आहेत ते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या जाती, या प्रभुत्वशाली जाती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून भारतीय समाजातील ज्या जाती व्यवस्थेचा आपण विचार करत आहोत ती जाती व्यवस्था मुळातच क्लिष्ट आणि किचकट स्वरूपाची आहे, गुंतागुंतीची आहे. अशा असणाऱ्या भारतीय समाजातील जी जाती व्यवस्था निर्माण झाली, त्या जाती व्यवस्थेमध्ये जी निर्माण झालेली विषमता आहे ती विषमता आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी अधोरेखित करायची आणि अभ्यासायची आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या भारतीय समाज व्यवस्थेतील असणारे संरचनात्मक प्रश्न आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत. हे सुरू करण्याच्या पूर्वी एक छोटासा मुद्दा राहिलेला जो होता की म्हणजे संरचनात्मक प्रश्न आणि समस्या या संदर्भात आपण चर्चा पूर्वीच केलेली आहे, ज्यावेळेस सिलेबस मी तुम्हाला शिकवत होतो त्यावेळेस किंवा सिलेबसवर चर्चा होत असताना. तर प्रत्येक समाजाची जी संरचना असते त्या संरचनेला आड आणणारे जे अडथळे आणणारे जे घटक असतात की ज्या घटकांमुळे त्या समाजाची जी संरचना आहे ती धोक्यात येऊ लागते, असे असणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रस्तुत प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि त्याच्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे जातीय असमानता. तर भारतीय समाजातील जी जातीय असमानता आहे ती जातीय असमानता कशा कशा स्वरूपाची आहे हे पाहत असताना जातीय असमानतेची कारणं पाहणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. कारण का आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये आपण वास्तव्य करतो आणि प्रत्येक जण आपण जवळून पाहतो. आज आपण BA सेकंड इयरचे विद्यार्थी आहोत, तर आपल्याला माहित आहे की भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. तर या समाजातील असणाऱ्या भारतीय समाजातील असणाऱ्या जाती व्यवस्थेच्या स्वरूपाचा अभ्यास करत असताना ती श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित आहे, खंडात्मक विभाजन झालेलं आहे, रोटी बेटी व्यवहारांवर निर्बंध आहेत, सामाजिक संबंधावर निर्बंध आहेत, धार्मिक मान्यता काही जातीच्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत तर काही जातीच्या लोकांना धार्मिक मान्यता प्राप्त नाहीये, सार्वजनिक ठिकाणी त्यांना वावरण्याचे अधिकार नव्हते निम्न जाती गटातील लोकांना. आणि हे एकूणच जाती व्यवस्थेचं असं असणारं जे स्वरूप आहे हे जातीय असमानता निर्माण करते. तर या जातीय असमानता निर्माण करण्यामध्ये कोणकोणते कारण कारणीभूत ठरतात जाती व्यवस्थेमध्ये, त्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर ते घटक लिहून घेत चला, वह्या पेन सगळे सोबत ठेवत चला. त्यातला पहिला जातीय असमानता निर्माण करणारा किंवा विषमता निर्माण करणारा घटक आहे जीवनशैलीत भिन्नता किंवा जीवन स्तरात भिन्नता. पहिला महत्वाचा घटक आहे जीवनशैलीत भिन्नता किंवा जीवन स्तरात भिन्नता. आता जीवनशैलीतील भिन्नता किंवा जीवन स्तरातील भिन्नता जर आपण पाहिली त्याला आपण आपल्या भाषेमध्ये लिव्हनिंग ऑफ स्टँडर्ड किंवा आपली जीवन जगण्याची पद्धती. साधारणपणे आपण जर पाहिलं जीवन स्तरातील भिन्नता, लिव्हनिंग ऑफ स्टँडर्ड जर पाहिलं तर ही लिव्हनिंग ऑफ स्टँडर्ड आपल्याला जातीनिहाय वेगवेगळ्या स्वरूपाचं पाहायला मिळतं. ज्या जाती समाजामध्ये उच्चभ्रू आहे, प्रतिष्ठित आहे, ज्यांचं समाजातील स्थान हे श्रेष्ठतेचं मानलं जातं, अशा लोकांची जी लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचं जी काही जीवन स्तर आहे हा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या लोकांसारखं जगणं या संदर्भात एक छोटंसं उदाहरण तुम्हाला माहित असेल. आपल्याकडे डॉक्टर M.N. श्रीनिवास नावाचे एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी संस्कृतीकरणाची एक संकल्पना मांडली आणि ह्या संस्कृतीकरणाच्या संकल्पनेमध्ये ते असं म्हणतात की जेव्हा समाजातील उच्च जातीय गटातील लोकांचं जीवन जगण्याच्या पद्धतीचं अनुकरण समाजातील निम्न जातीय गटातील लोक करू लागतात, त्यावेळेस त्या निम्न जातीय गटातील लोकांचं संस्कृतीकरण झालं असं आपण समजावं. म्हणजे प्रत्येक समाजातील असणाऱ्या लोकांना असं वाटायला लागतं, म्हणजे निम्न जाती गटातील लोकांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होत असते की आपणही उच्च जातीतील लोकांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यासारखी वेशभूषा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भावना निर्माण होणं म्हणजे सांस्कृतिकरण आहे आणि किंवा याचं अनुकरण करणं म्हणजे संस्कृतीकरण आहे असं श्रीनिवास सांगतात. याचा सहसंबंध आपल्याला जीवनस्तराशी संबंधित अभ्यासासाठी घेता येतो. भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा जर विचार केला आपण तर निम्न जाती गटातील जातींच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आणि उच्च जाती गटातील लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला जीवनस्तरामध्ये भिन्नता पाहायला मिळते. आजही आपण पाहतो की निम्न जातीय स्तरातील असणाऱ्या लोकांची जीवन जगण्याची पद्धती जर आपण पाहिली तर अनेक लोकांना
आपलं शरीर झाकण्यासाठी कपडे मिळत नाहीये, तर उच्चभ्रू जातीच्या लोकांच्या घरच्या कपड्यांची स्थिती जर आपण पाहिली तर त्यांच्याकडे 200, 250 ड्रेस असताना आपल्याला दिसतात. चर्चा म्हणून एक मुद्दा तुम्हाला मी सांगतोय, की तुम्ही कल्पना केली असेल, की श्रीमंतांनी उच्च जातीतील किंवा श्रीमंतांनी गरिबांच्या स्थितीचं जर वर्णन केलं, तर या देशातील असणाऱ्या श्रीमंत किंवा उच्चभ्रू असणाऱ्या जातीच्या लोकांची जीवन जगण्याची पद्धती जर आपण पाहिलं, तर त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड कसं आहे, की साधारणपणे दिवसापोटी ते लाख लाख 2 लाख रुपये स्वतःवर वैयक्तिक खर्च करू शकतात आणि ग्रामीण भागातील लोकांचं वर्षाचं उत्पन्न ₹1,00,000 आणि ₹2,00,000 होताना आपल्याला दिसत नाहीये. निम्न जाती गटातील लोकांच्या उत्पन्नाचा विचार केला. जीवनशैलीतील भिन्नता जर आपण पाहिली तर त्यांचं जे राहणीमान आहे उच्चभ्रू जातीच्या लोकांचं, हे राहणीमान आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ते स्टँडर्ड आहे, ते प्रतिष्ठित मानलं जातं आणि त्यांच्यासारखं प्रतिष्ठित जीवन ही या देशातील असणाऱ्या निम्न जाती गटातील लोकांना होत नाही. उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, की खेड्यातला एखादा माणूस जो अत्यंत निम्न जाती गटामध्ये जीवन जगत आहे आणि ज्याला रोजचं ₹200 रोजीला जाऊन आपला चरितार्थ भागवावा लागतो, असा माणूस ₹350 पिझ्झा घेऊन खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत ना. तो ₹350 विचार खर्च करत असताना काय विचार करेल? तो हा विचार करेल, की मला हे जर ₹350 कमवायचे असतील तर किमान 2 दिवस मला शारीरिक श्रम करावं लागतं, 8-8 घंटे शेतामध्ये जाऊन किंवा कोणाच्या इथं मजुरी करावं लागतं. तेव्हा मला जर ₹350-400 मिळत असतील आणि हे ₹400 जर मी माझं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढवण्यासाठी म्हणून किंवा माझं जीवनशैली वाढवण्यासाठी किंवा जीवनस्तरात वाढ करण्यासाठी म्हणून मी पिझ्झावर जर खर्च करण्याचा विचार केला तर तो ते करणं शक्य नसते किंवा तो करू शकत नाही. त्यामागचं कारण काय असतं, तर त्याचं उत्पन्न तेवढं नाही आणि त्याची लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड किंवा त्याचा जीवनस्तर तसा नाही. आजही तुम्ही पाहिलं असेल की श्रीमंत असणाऱ्या लोकांचं जे जीवनमान आहे ते शेकड्यांनी ड्रेस घेऊ शकतात. स्वतःचा चरितार्थ किंवा स्वतःची जीवनशैली मेंटेन करण्यासाठी हजारो लाखो रुपये ते खर्च करू शकतात. पण गावातील असणारा किंवा सामान्य खेड्यांमध्ये जीवन जगणारा जो सामान्य गरीब माणूस आहे तो हे सगळं करू शकतो का? नाही. तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या परिवारातील असणारे तुमचे आई वडील किंवा बाकी आजी आजोबा असतील यांना केवळ 2च ड्रेस असतात आणि हे 2 ड्रेस सुद्धा त्यांची वेशभूषा किंवा त्यांची लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड अशी आहे की हे फाटेपर्यंत ते दुसरे चेंज करत नसतात. एवढंच कशाला, खेड्यातील काही लोक पहिलं खेड्यातील लोकांना बाजारासाठी पायी यावं लागायचं. त्यावेळेस ती लोक काय करायची, ते त्यांच्या अंगात बनियान असायची आणि एक शर्ट असायचं, तेही पॉलिस्टर असायचं, कॉटनचा पांढरा कपडा, नेहरू शर्ट ते बनवलं जायचं आणि ते शर्ट सुद्धा ते डोक्यावर घेऊन किंवा खांद्यावर टाकून शहरापर्यंत पायी यायचे आणि शहर जवळ आल्यानंतर अंगात कपडे टाकायचे, ते ड्रेस म्हणजे शर्ट टाकायचे आणि एक एक शर्ट 4-4 वर्ष 5-5 वर्ष ती लोक घालायची. एक धोतीचा जे काही 2 धोतींची एक पूर्ण त्याचा जोड असतो त्या जोडीमध्ये सुद्धा 4 जोड करायचे आणि ते घालून आपले चरितार्थ चालवायचे आणि जीवनस्तर त्यांचं तसं असायचं. पण ही बाब आपल्याला श्रीमंताच्या बाबतीमध्ये लागू करता येते का? नाही. प्रत्येक दिवशी श्रीमंत असणारा व्यक्ती आपलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी रोज वेगवेगळे ड्रेस घालत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करत असतो. तर ही जी जीवनस्तरातील भिन्नता आहे ही जातीय विषमतेचं द्योतक आहे असं आपल्याला सांगता येतं. जीवनशैलीतील भिन्नतेचं द्योतक आहे असं आपल्याला सांगता येतं. कारण का तर निम्न जाती गटातील लोकांना चांगल्या प्रकारे जीवन जगता येत नाही. त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, त्यांच्या गरजा ह्या मर्यादित गरजांसाठीच त्यांना अहोरात्रपणे कष्ट करावं लागतं. तिजभर पोटाची खळगी भरण्यासाठीच त्यांना शारीरिक श्रम अतोनात करावे लागतात निम्न जाती गटातील लोकांना. तर उच्च जाती गटातील लोकांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी फारसा संघर्ष करावा लागत नसतो, कारण का तर ते प्रस्थापित असतात आणि त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड किंवा त्यांच्या स्तरातील भिन्नता ही जातीय विषमता आपल्याला स्पष्ट करताना पाहायला दिसते. म्हणून हे पहिलं कारण आपल्याला जाती विषमतेचं आहे असं सांगता येतं. त्यानंतर आहे उत्पादनाच्या साधनातील भिन्नता. हा घटक जातीय विषमतेला स्पष्ट करण्यासाठी फार महत्वपूर्ण ठरतो भारतामध्ये. दुसरं महत्वाचं कारण आहे उत्पादनाच्या साधनात भिन्नता. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की भारताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की श्रीमंत लोकांचा हा गरीब देश आहे, किंवा आपण पाहतो आपल्या देशातील असणारी स्थिती, जगातील जेवढेही काही श्रीमंत आहेत त्या श्रीमंतांमध्ये भारतातील असणाऱ्या लोकांचाही नंबर लागतो, वरचा क्रमांक लागतो. अमेझॉन कंपनीचा मालक हा देशातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे सध्याच्याला. त्यानंतर मग ते बिल गेट्स आहे, वॉरन बफेट आहे, मुकेश अंबानी आहेत आपल्या देशाचे, त्यानंतर लक्ष्मी मित्तल आहेत, हिंदुजा ब्रदर्स आहेत, रतन टाटा आहेत, इन्फोसिसचे नारायण मूर्ती आहेत, सुधा मूर्ती आहेत, त्यानंतर विप्रोचे अजिम प्रेमजी आहेत, हे आपल्या देशातील असणारे बजाज आहेत, राहुल बजाज आहेत, हे आपल्या देशातील असणारे श्रीमंत फॅमिलीज आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत.
आता ह्या लोकांकडे उत्पादनाची साधनं कशी एकवटली हा भाग नंतर आपण चर्चा थोडीशी करू. पण आपल्या देशात आपण जर पाहिलं उत्पादनाचं साधन म्हणून, महत्वाचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं जातं. साधारणपणे 60-65% लोक आजही आपल्या देशामध्ये शेतीवर जीवन चरितार्थ चालवतात आणि शेती करतात. या 60-65% असणाऱ्या लोकांपैकी तुम्हाला माहित असेल, या देशातील 85% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. आणि ज्यांच्याकडे गडगंज स्वरूपाची संपत्ती, आता अलीकडील काळामध्ये शेतीशी संबंधित वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले, म्हणून बहुतांश लोकांकडे स्वतःच्या नावावर माझ्या माहितीस तो 50 का 56 एकर पर्यंत जमीन ही एकाच्या नावावर, एका व्यक्तीच्या नावावर ठेवता येते. तरी पण अशा लोकांकडे अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत की ज्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी विशेष सोयी सुविधा सरकारने करून दिलेल्या आहेत, ज्यांच्याकडे 3-3 हजार एकर जमिनी ह्या एकवटलेल्या किंवा अधिगृहित झालेल्या आहेत. मध्यंतरीच्या कालखंडात आपल्या देशामध्ये जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात ते मोठे आंदोलन उभी राहिली होती. नंदीग्रामचं आंदोलन असेल, पश्चिम बंगालमधल्या सिंगूरचं आंदोलन असेल, महाराष्ट्रातील पनवेलमध्ये सेजच्या संदर्भातील जमिनीच्या अधिग्रहणाचं आंदोलन असेल. हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या अधिगृहित करून सरकारने मध्यस्थी करून त्या कारखानदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला गेला. तर अशा कारखानदारांकडे उत्पादनाची साधनं ही संग्रहित आणि केंद्रित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो श्रम करणारा वर्ग आहे, या लोकांकडे उत्पादनाची साधनं ही संग्रहित झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ही बाब जर आपण जातीच्या बाबतीत पाहिली तर या देशातील उच्च जाती गटातील लोकांकडे उत्पादनाची साधनं ही संग्रहित झालेली, केंद्रित झालेली पाहायला मिळतात. तर निम्न जातीय गटातील लोकांकडे उत्पादनाची साधनं ही संग्रहित झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हीच तुमच्या गावात पहा, आजूबाजूच्या खेड्यांमध्ये किंवा तुमच्या गावांमध्ये तुम्ही पहा, ज्या गावात तुम्ही राहता त्या गावामध्ये जी डोमिनंट कास्ट आहे, ज्या जातीच्या सदस्यांची संख्या ही सर्वाधिक जास्त आहे, त्या जातीतील असणाऱ्या लोकांकडे त्या गावची जमीन सर्वाधिक जास्त संग्रहित झालेली किंवा उत्पादनाची साधनं ही एकवटलेली तुम्हाला पाहायला मिळते. आणि निम्न जाती गटातील लोकांकडे उत्पादनाची साधनं ही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणून उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर निम्न जाती गटातील लोकांना मोलमजुरी करणे, शारीरिक श्रम करणे, स्वतःचा पारंपरिक व्यवसाय करणे, तेही पारंपरिक व्यवसाय असा असतो की ज्याच्यातून मिळणारा अर्थार्जन हे अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचं असतं, की जेणेकरून तो फार अधिक श्रीमंत बनेल आणि संपन्न बनेल, धनवान बनेल, अशा प्रकारचे त्यांचे पारंपरिक व्यवसाय सुद्धा नसतात. जसं की चांबारकी करणाऱ्या लोकांचा व्यवसाय असेल, त्यानंतर केश कर्तन करणाऱ्या न्हाव्यांचा व्यवसाय असेल. अलीकडील काळात ते श्रीमंत बनत आहेत, पण फार क्वचित प्रसंगी असं आपल्याला पाहायला मिळतं की हे 12 बलुतेदारी व्यवसाय करणारे जे काही व्यावसायिक लोक आहेत, यांचा अर्थार्जन हे तुटपुंज्या स्वरूपाचं आहे. तर अशी असणारी जी लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं एकवटलेली नाही, ते लोक म्हणजे आपल्या भाषेमध्ये, मार्क्सच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे नाहिरेंची संख्या सर्वाधिक जास्त आहे. आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं एकवटलेली आहेत त्यांच्याकडे सर्वाधिक जास्त संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का की या देशातील असणाऱ्या उत्पादनाच्या साधनांच्या केंद्रीकरणामुळे किती मोठी विषमता भारतामध्ये निर्माण झाली. ती विषमता भारतातील असणाऱ्या आर्थिक विषमतेबरोबर जाती विषमतेला सुद्धा निदर्शक ठरत असते. तुम्हाला माहिती आहे का की मुकेश अंबानींचं घर अँटेलिसा हे साधारणपणे 4,500 कोटींचं आहे. एक घर बांधण्यासाठी एक व्यक्ती 4,500 कोटी रुपये खर्च करू शकतो. आणि आपण आपल्या गावात पाहतो की घरकुलाची यादी लागल्यानंतर मला घरकुल कधी मिळेल यासाठी आपल्या गावातील सर्वसामान्य दारिद्र्याच्या रेषेखाली जीवन जगणारे लोक 1,28,000 किंवा 1,49,000 रुपये का 70,000 रुपये त्या घराचे भेटतात. त्यासाठी तो वर्ष 2-2 वर्ष ग्रामपंचायतच्या, पंचायत समितीच्या, गट विकास अधिकाऱ्यांकडे खेटा मारत असतो. आणि घर भेटल्यानंतर सुद्धा त्याचं घर पूर्ण होईपर्यंत त्याला किमान 1,70,000 किंवा 1,40,000 जर घर मिळालं 30,000चं, तर ते घर त्याला पूर्ण होईपर्यंत किमान 10,000 रुपये, 20,000 ते 25,000 रुपये खर्च करावे लागतात. तेव्हा त्याला कुठे त्याचं ते घर पूर्ण होतं. आणि घराचं स्वप्न सरकारच्या मदतीमुळे पूर्ण करून जीवन जगणारे लोक सुद्धा आपल्या शहरांमध्ये, आजूबाजूला, आपल्या गावात आपण पाहतो. तर ही जी विषमता आहे, ही विषमता या देशातील उत्पादनाच्या साधनातील तफावत व्यक्त करते. आणि ही उत्पादनाच्या साधनातील निर्माण झालेली तफावत आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत निर्माण करतात. आणि ही श्रीमंत आणि गरिबांची स्थिती जर आपण पाहिली तर उत्पादनाच्या साधनातील तफावतीमुळे जाती व्यवस्थेमध्ये दिसतं. तुम्ही पहा, निम्न जाती गटातील लोकांचे व्यवसाय हे अतिशय निम्न समजले जातात. तुम्हाला असं कधी दिसलं का की उच्च जातीचा व्यक्ती कुठेतरी झाडू मारताना दिसतोय? असं कधी तुम्ही पाहिलेलं आहे का कुठे? की जिथे जिथे काही स्वच्छतेची कामं आहेत, हे श्रीमंत जातीतील लोक स्वच्छतेची कामं करतात असं आपल्याला दिसतं का? नाही. निम्न जाती गटातील, मग जे भंगी समाजातील लोक असतील, मातंग समाजातील लोक असतील, निम्न जाती गटातील जी लोक असतील, यांच्यासाठी ही श्रम आणि ह्या कामं आहेत. या कामातून मिळणारा जो मोबदला असतो हा तुटपुंज्या स्वरूपाचा आणि चरितार्थ चालेली एवढाच मिळतो.
तर अशी जी स्थिती आहे, तुम्ही असं कधी कुठलं पाहिलं का कोणत्या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये किंवा कुठल्या सरकारी एजन्सीजमध्ये की कचरा साफ करणारी जी लोक आहेत ती विशिष्ट समूहाची किंवा विशिष्ट समाजाचीच आपल्याला दिसतात. टॉयलेट साफ करणारे लोक विशिष्ट समूहाची, विशिष्ट समाजाचीच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे निम्न स्वरूपाची असणारे व्यवसाय, निम्न स्वरूपाची असणाऱ्या उत्पादनाच्या साधनांवरची मालकी ही गरीब लोकांची किंवा निम्न जातीय गटातील लोकांची दिसते. आणि जे प्रतिष्ठेचे व्यवसाय आहेत, प्रतिष्ठेची साधनं आहेत उत्पादनाची, या सगळ्यांवर मात्र या देशातील असणाऱ्या अल्पसंख्याक समजणाऱ्या मूडवर जातीतील लोकांचा त्याच्यावर हक्क आणि अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि मुळात देशातील संपत्तीचं वाटप जर पाहिलं तुम्हाला उत्पादनाच्या साधनांचं, तुम्ही कल्पना नाही करू शकणार की आपल्या देशातील 85% संपत्ती ही 15% लोकांकडे आहे. आणि 15% लोकांकडे देशातील 85% संपत्ती ही संग्रहित झाली आणि 85% लोकांकडे केवळ 15% संपत्ती आहे. विचार करा. असणाऱ्यांकडे हजारो कोट्यावधी रुपये आहे आणि नसणाऱ्यांकडे तुम्ही पाहता खेड्यांमध्ये की अनेक असे कुटुंब असतात की रोज सायंकाळी त्यांची ज्यावेळेस चूल पेटत असते त्यावेळेस त्यांना 50 पैशाची माचीसची डबी विकत आणण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. तुम्ही आजूबाजूला तुमच्या खेड्यात पाहिलं असेल हे दारिद्र्य. आणि मग ती माऊली किंवा ती स्त्री आपल्या घरची चूल पेटवण्यासाठी शेजारच्या घरी जे पेटलेली चूल असेल तिथे ते तुराट्या वगैरे लाकडं घेऊन जाते, त्याच्यावर ते विस्तवाचे इंगळ टाकते आणि आपल्या घरची चूल आणून पेटवते. हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसरात अनेकदा खेड्यांमध्ये हे पाहिलं असेल. हे आपल्या देशातील असणाऱ्या जातीय विषमतेचं निदर्शक आणि उत्पादनाच्या साधनातील तफावतीचे निदर्शक आहे. अनेक लोक तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये पाहतो की अनेक लोकांच्या खिशात एकही रुपया खिशात नसताना सुद्धा ते लोक जीवन जगताना आपल्याला दिसतात. श्रीमंत लोकांच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्यांच्याकडे हजारो लाखो कोट्यावधी रुपये आहेत. तर ही जी उत्पादनाच्या साधनातील तफावत आहे तीच आपल्या देशामध्ये जातीय विषमता निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली असं आपल्याला सांगता येतं. निम्न जातीय गटातील लोक जर श्रीमंत राहिले असते तर जातीय विषमता आपल्या देशात निर्माण झाली असती का? उत्पादनाच्या साधनांवर हक्क आणि अधिकार त्यांनाही जर प्राप्त झाला असता तर भारतातील असणारी ही जी काही जातीय विषमता आहे ती विकसित झाली नसते किंवा ती समाजामध्ये उदयास आली नसते. म्हणून ते एक सुद्धा महत्वाचं कारण आहे असं सांगता येईल. जाती विषमता स्पष्ट करण्यासाठी तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्यता. हे महत्वाचं कारण आहे. स्पृश्य आणि अस्पृश्यता हे भारतातील जाती विषमतेचं तिसरं महत्वाचं कारण आहे असं आपल्याला सांगता येतं. आता उदाहरण जर आपण पाहिलं आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मुळातच जाती जी व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेमध्ये स्पृश्य अस्पृश्यतेची समस्या ही भीषण स्वरूपाची असं आपल्याला सांगता येतं. कायद्यात्मक दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेने फंडामेंटल राईट्स मध्ये म्हणा प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेला आहे. अस्पृश्यतेचं पालन करणं हे कायद्याने फौजदारी गुन्हा आहे. एवढंच कशाला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीय गटातील लोकांना अस्पृश्य म्हणून संबोधणं, त्यांना त्यांच्या जातीचं नाव घेऊन संबोधणं हा सुद्धा आपल्या देशामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट ज्याला आपण म्हणतो तो आहे आणि त्याचं नाव घेणं सुद्धा हा फौजदारी गुन्हा आहे. हे सगळं आपल्याकडे कायद्यात्मक तरतुदी केलेली आहेत. भारतीय संविधानात्मक मध्ये तरतुदी आहेत, इंडियन पिनल कोड मध्ये तरतुदी आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांच्या कायद्यात्मक तरतुदी करून या सर्व लोकांना समाजामध्ये प्रतिष्ठापित करण्याचं काम, प्रस्थापित करण्याचं काम किंवा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम कायद्याने झालं. आपल्या देशातील स्पृश्य अस्पृश्यतेची स्थिती किती बिकट होती ह्या सगळ्यांची जाणीव आपल्या सगळ्या लोकांना आहे. या समाजातील असणाऱ्या किंवा याच भारतीय समाज व्यवस्थेतील असणाऱ्या अस्पृश्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाऊन पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी पाणवठ्यांवर जाऊन पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी जाऊन धुणी भांडी करण्याचा त्या स्त्रियांना अधिकार नव्हता. सार्वजनिक सण समारंभ धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नव्हता. त्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. अप्रतिष्ठित स्वरूपाची समजली जाणारे व्यवसाय त्यांचे होते. एवढंच कशाला आपल्या देशामध्ये पहिल्या कालखंडामध्ये 100 वर्षापूर्वीची स्थिती जर आपण पाहिली तर पहिलं एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं जायचं आणि त्यानंतर निम्न जाती गटातील असणाऱ्या लोकांसाठीच ही व्यवस्था होती आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या जातीचं नाव घेतलं जायचं. म्हणजे तुकाराम महार, त्यानंतर सखाराम चांभार अशा प्रकारची नावं घेऊन त्या व्यक्तींना हीन किंवा निम्न समजलं जायचं आणि लेखलं जायचं. ही परिस्थिती आपल्या देशातील असणाऱ्या अस्पृश्यतेच्या संदर्भात किंवा निम्न जाती गटातील लोकांच्या संदर्भात होती. आणि या स्पृश्य अस्पृश्यतेतून काय निर्माण झालं तर एकमेकांप्रती द्वेष, जातीय द्वेष या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतो. जातीयता निर्माण झालेली आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. आणि ही स्पृश्य अस्पृश्यतेची स्थिती आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण केली. त्यात जातीय विषमता निर्माण करण्यामध्ये स्पृश्य अस्पृश्यता ही महत्वाची होती. या स्पृश्य अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये कालही मी तुम्हाला उदाहरण सांगत असताना सांगितलं की एखाद्या
अस्पृश्य असणाऱ्या लोकांच्या गल्लीमधून जर अस्पृश्य असणाऱ्या व्यक्तीला जाण्याचा प्रसंग आला, निम्न जाती गटातील व्यक्तीला जर उच्चभ्रू असणाऱ्या जातीय गटातील किंवा त्यांच्या कॉलनीमधून चालत जाण्याचा कधी योग आला तर काय व्हायचं किंवा काय केलं जात होतं? तर त्या व्यक्तीच्या तोंडाला मडकं असायचं, कमरेला झाडू असायचा, पायातली चप्पल हातात असायची आणि मान खाली करून त्या व्यक्तीला त्या कॉलनीमधून त्या गल्लीमधून जावं लागायचं. किती अमानवीयता ही व्यक्तींसोबत लोकांसोबतची होती. त्यानंतर या लोकांना सार्वजनिक ठिकाणी सण समारंभांमध्ये जर भोजन करण्यासाठी बोलवलं जायचं किंवा त्यांना जर आमंत्रण त्या गावातील लोकांनी दिलं तर ते सर्वात शेवटी बसायचे आणि सर्वात शेवटी बसल्यानंतर सुद्धा त्यांची पत्रवाळी, त्यांना जेवणासाठी दिलेले जे काही प्लेट्स असायचे ते स्वतः त्यांना उचलावं लागायचं. आणि ही अमानवीयता मानव म्हणून त्यांच्याकडे न पाहता निम्न जाती गटातील ते लोक आहेत म्हणून त्यांच्याकडे एवढ्या हीन दृष्टिकोनातून समाजातील स्पृश्य जाती गटातील लोक पाहायचे. तर ही जी परिस्थिती होती ती अमान्यकारी होती आणि ही स्पृश्य अस्पृश्यतेची स्थिती ही भारतामध्ये जाती विषमता निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली. म्हणून ते सुद्धा एक कारण जाती विषमतेचं आहे असं आपल्याला सांगतात. दुसरं महत्वाचं एक कारण आहे, ते कारण पाहू आणि आज आपण इथे थांबू. व्यक्तिगत उपलब्धतेत कमतरता हा एक महत्वाचा घटक आहे. आपल्याला माहित आहे की व्यक्तीची व्यक्तिगत उपलब्धता ही त्या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाची सामाजिक स्थिती ही निर्देशित करत असते. उदाहरण आपण पाहतो की आपल्याकडे पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे आणि या पुरुष प्रधान असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये कुटुंबाचा कर्ता माणूस, कर्ता पुरुष, त्याची व्यक्तिगत उपलब्धता आणि त्याची आर्थिक स्थिती जर अधिक चांगली असेल तर त्या व्यक्तीला मान सन्मान प्रतिष्ठा आणि तो चांगल्या जातीमध्ये जन्माला जर आलेला असेल तर त्या व्यक्तीची मान प्रतिष्ठा ही अधिक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. तर व्यक्तिगत उपलब्धतेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर व्यक्तीची जी सामाजिक स्थिती आहे, व्यक्तीचा जो काही सामाजिक दर्जा आहे हा जातीच्या आधारावर निर्धारित होत असतो आणि हा सामाजिक दर्जा उच्च जातीय गटातील असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिष्ठेचा असतो, निम्न जाती गटातील व्यक्तींसाठी तो कसा असतो, निम्नतेचा असतो. त्याचबरोबर ज्या जाती गटातील लोकांना, उच्च जाती गटातील लोकांना आपला व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या सुसंधी ह्या अधिक प्राप्त होत असतात, तर निम्न जाती गटातील लोकांना विकासाच्या संधी ह्या अधिक प्राप्त होत नसतात. व्यक्तिगत उपलब्धतेचा किंवा व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या संधी ही त्यांना कमी प्राप्त होतात. म्हणून तुम्हाला माहित असेल, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतोय. आपल्या देशात आरक्षणाची व्यवस्था स्वीकारली गेली. ही स्वीकारण्यामागचं कारण काय होतं? या देशातील असणाऱ्या उपेक्षित वंचित असणाऱ्या लोकांचा जो समूह आहे, दबलेला जो समूह आहे, यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, समाजाच्या मुख्य प्रवाहात जर त्यांना आणायचे असेल तर त्यासाठी या लोकांना खास सोयी सुविधा देऊन, त्यांच्यासाठी संधीची समानता प्राप्त करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आणि हे आणण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? आरक्षण लागू करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशात आपण म्हणतो की छत्रपती शाहू महाराजांना आपण आरक्षणांचे जनक मानतो. त्यांनी सर्वात प्रथम आपल्या असणाऱ्या स्टेट्स, आपल्या राज्यामध्ये त्या तेथील असणाऱ्या दलितांसाठी, तेथील असणाऱ्या उपेक्षित वंचित आणि मागास जातीच्या लोकांसाठी आरक्षणाची सुरुवात केली. आणि हाच कित्ता नंतरच्या आपल्या राज्यकर्त्यांनी गिरवला आणि या देशातील असणाऱ्या मागास, उपेक्षित वंचित आणि दलितांसाठी किंवा निम्न जाती गटातील वर्गासाठी, त्या लोकांसाठी आरक्षणाची व्यवस्था लागू केली. आणि मग ही आरक्षणाची व्यवस्था लागू करण्याचं कारण काय होतं की या लोकांना संधी प्राप्त करून द्यायची आणि ही संधी प्राप्त करून दिल्यानंतर त्या लोकांचा विकास घडवून आणायचा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं. त्यावेळेस एक छोटंसं उदाहरण शाहू महाराजांनी दिलं होतं की जर स्पर्धा आपल्याला गुणवत्तेची लावायची असेल तर गुणवत्तेची स्पर्धा किंवा कुठल्याही व्यक्तींच्या स्पर्धा लावायची असतील आणि त्या लोकांना जर संधी प्राप्त करून द्यायची असेल तर किमान स्पर्धा लावण्यापूर्वी स्पर्धा ही बरोबरीच्या लोकांमध्ये झाली पाहिजे. त्यासाठी निम्नवर्गीय जाती गटातील लोकांना स्पर्धेसाठी उद्युक्त करणं, त्यांना त्याच्यासाठी लायक बनवणं, त्यांच्यामध्ये ती पात्रता तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी आरक्षण आवश्यक आहे, याचं समर्थन शाहू महाराजांनी केलं होतं आणि हे अतिशय उपयुक्त होतं. म्हणून व्यक्तिगत ज्या उपलब्धता असतात, मला सांगा टायलंड हे उच्च जातीच्याच लोकांच्या मक्तेदारीचं आहे का? नाही. समाजातील असणाऱ्या अनेक गोरगरीब जातीय गटातील असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता आहे, बुद्धिचातुर्य आहे, ते शौर्यशील आहेत, ते धैर्यवान आहेत, ते हुशार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची कुवत आणि क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. पण ह्या सगळ्या पोटेन्शियलला म्हणजे व्यक्तिगत ज्या काही त्यांच्या उपलब्धता आहे त्यांना संधी जेव्हापर्यंत मिळत नाही, त्यांना जेव्हापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन मिळत नाही, त्यांना कोणीतरी देत नाही किंवा त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जात नाही, तेव्हापर्यंत त्यांचा विकास होणं शक्य नाही. पण भारतीय समाजातील जाती व्यवस्थेमध्ये आपण पाहतो
की निम्न जाती गटातील लोकांना ह्या संध्या उपलब्ध झालेल्या नाहीये. तत्कालीन असणाऱ्या समाजव्यवस्थेने ह्या उपलब्ध होऊ दिलेल्या नाहीये. तत्कालीन असणाऱ्या जाती गटातील ज्या अल्पसंख्याक जाती आहेत पण ज्यांचं स्थान समाजामध्ये श्रेष्ठतेचं आहे, या लोकांना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून निम्न जाती गटातील लोकांना विकासाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. म्हणून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तिगत उपलब्धतेत कमतरता निर्माण झाली आणि मुठभर असणाऱ्या लोकांनी स्वतःचा विकास साधला आणि ढिगभर असणाऱ्या लोकांचा विकास हा साधला गेला नाही. त्यांना विकासाची संधी प्राप्त झाली नाही, त्यांना सिद्ध करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त करता आली नाही किंवा व्यवस्थेने करून दिली नाही. आणि म्हणून पाहत होतो आपण की आपल्या देशातील जातीय विषमता ही काळवेळ परिस्थिती निरूपाने दिवसेंदिवस भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एका विशिष्ट कालखंडापर्यंत विकोपाची होत गेलेली होती आणि ज्याच्यातून अल्पसंख्याक असणाऱ्या मुठभर श्रेष्ठ जातीच्या लोकांचा विकास होत गेला आणि निम्न समजल्या जाणाऱ्या ढिगभर लोकांचा म्हणजे अल्पसंख्याक निम्न जाती लोकांचा विकास हा साधला गेला नाही. त्याचं कारण म्हणजे व्यक्तिगत उपलब्धतेत कमतरता होतं आणि ज्याच्यातून भारतीय समाजामध्ये जातीय विषमता वाढीस लागली, जातीय असमानता वाढीस लागली आणि यामुळे निम्न जाती गटातील लोकांचं समाजातील स्थान हे निम्न समजलं गेलं आणि अल्पसंख्याक समजल्या जाणाऱ्या उच्च जातीतील लोकांचं स्थान हे श्रेष्ठत्वाचं झालं. तर हे एवढे मुद्दे आज आपण इथे पाहू. याचा उर्वरित राहिलेला जो भाग आहे तो भाग आपण उद्याच्या क्लासला किंवा परवाला पाहू. ठीक आहे, इथे आज आपण थांबू. माईक ओपन करा. कोणाला काही समजलं नसेल तर मला परत प्रश्न करा किंवा विचारा. 2 मिनिट आपण चर्चेसाठी वेळ देऊ. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. शिकवलेलं सर्व समजलं का? हा, रिस्पॉन्स द्या. शिकवलेलं सर्व समजलं का? जेवण झालं नाही का? लिखाडे समजलं का शिकवलं? हो. ठीक आहे, आपण इथे थांबू. काही प्रश्न असतील तर नंतर विचारा. हा, बोला. युट्यूबची सर तुमची चॅनलची लिंक पाठवा ना. हा, हे सुद्धा पाठवतो मी, मागचं पण पाठवतो. ठीक आहे, ठीक आहे, थांबू आपण इथं. आजचा क्लास इथेच थांबू आणि उद्याला आपण पुढचा भाग.